तो चले चलते फिर एक बार क्रिकेट की अद्भुत दुनिया में देखिए यहाँ पर सरपंच ट्रॉफी 2025 एक बेहतरीन प्रतियोगिता। नितेश शेठ पाटिल, दत्ता दादा पाटिल, इनका आगमन होता हुआ हमारे अतिथि मंच पर। स्वागत है आपका तहे दिल से। चलते मुकाबले की ओर अतिरिक्त रन के साथ गेंदबाज सुहास पहले ओवर लेकर। यह अगली पेशकश, बढ़िया गेंद, स्विंग एंड मिस, डॉट बॉल की समाप्ति होती है मैदान के अंदर। बहुत ही बढ़िया यहाँ पर ये गेंद थी। प्रथमेश साथ ही साथ बबलू देखिए एक्शन रिप्ले देखकर हमें बता रहे हैं हमारे प्रिंस मूवीज ऑपरेटर देखिए प्रथमेश आज 3 प्रथमेश देखिए कमेंट्री बॉक्स में एक टेक्निकल रूम में अंदरूनी सिरा लगा था शायद बल्ले का, एक हाथ से गेंद गैदर नहीं कर पाए विकेट कीपर, हाथों से छिटक गई। बाल बाल बचे यहाँ पर बल्लेबाज। फुल टॉस, बॉलर्स बैक ड्राइव करने का प्रयास इस बार। शॉट मिड ऑन, फील्डर मौजूद, बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए सिंगल के साथ टोटल आगे और 1 रन के साथ कुल स्कोर आकर पहुंचा 2 पर। पहली गेंद पर अतिरिक्त रन आई, फिर डॉट बॉल, फिर सिंगल, 2 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। प्रथमेश साथ ही साथ बबलू ओपनिंग पैर मैदान में। अगली पेशकश, ये इस बार बढ़िया गेंद थी, सटीक लाइन, अच्छी लेंथ। ऐसे लग रहा है कि गेंदबाज और विकेट कीपर का यहाँ पर प्रैक्टिस सेशन शुरू है। गेंदबाज गेंद डाल रहे, विकेट कीपर गैदर कर रहे। बढ़िया यहाँ पर बढ़िया गेंदबाजी का नजारा पेश करते हुए, हौसला बढ़ाते हुए सभी खिलाड़ी तालियां बजाकर इस बार फुल टॉस ऑन ड्राइव किया यहाँ पर बल्लेबाज ने। डीप लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, थोड़ी खराब फील्डिंग मैं कहूंगा, और उसी के साथ 2 रन यहाँ पर मुकम्मल किए। फुल टॉस थी, डीप हुई गेंद, सही निर्णय अंपायर्स का रहा यहाँ पर। इट्स अ वायलेट डिलीवरी। 2 रन के साथ कुछ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर। बहुत ही बेहतरीन आयोजन इस पूरे प्रतियोगिता का आप देख रहे हैं दोस्तों। सरपंच ट्रॉफी 2025 पहला दिन 30 दिसंबर। किस टीम की शुरुआत नए साल की अच्छी होगी, लेकिन इस बल्लेबाज ने अब शुरुआत की बड़ा हिट लगाकर। इस सत्र का पहला चक्का दागा स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज बबलू के बल्ले से शानदार 6। विकेट बाउंड्री लाइन के बाहर, ये बड़ा हिट लगा यहाँ पर बल्लेबाज बबलू ने। बल्ले बल्ले करते हुए बबलू फिलहाल पावर प्ले का ओवर, फील्डिंग रेस्ट्रिक्शंस, पाबंदी है फील्डर्स पर, लेकिन 1 रन यहाँ पर आखिरी गेंद पर मुकम्मल। शायद यस 1 ही रन होगा। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद 11 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। कोई विकेट अब तक गंवाए नहीं। खेल के पहले पड़ाव में बल्लेबाजी करती हुई सिद्धिविनायक स्पोर्ट्स खिड़काली टीम ने, खड़वली टीम ने, जानकी स्पोर्ट्स, जानकी एंटरप्राइजेस पिंपलगढ़ बनाम सिद्धिविनायक स्पोर्ट्स खड़वली के बीच मुकाबला टॉस जीतकर बल्लेबाजी का निर्णय लिया। अब तक हमने देखा था इस पूरी प्रतियोगिता में टॉस जीतकर अक्सर गेंदबाजी की सभी कप्तानों ने, लेकिन कुछ अलग सोच के साथ उतरे मैदान में। शुरुआती पहले सत्र में अटैक कर कुछ प्रेशर क्रिएट करना चाह रहे हैं गेंदबाजों पर कि दूसरे सत्र में हमारे गेंदबाजों पर कोई प्रेशर ना रहे, और उन्होंने कहा कि डिफेंड करना अच्छा लगता है हमें, हम अक्सर डिफेंड करते हैं रन, तो उसी वजह से शायद पहले बल्लेबाजी चुनी इन्होंने। चलिए चलिए भाई, प्रैक्टिस थोड़ी कम करिए, ये सब प्रैक्टिस आप मुकाबले के पहले करते जाइए दोस्तों। पहले राउंड का ये आखिरी मुकाबला 4 ओवर का, उसके बाद सभी मुकाबले 3 ओवर के खेले जाएंगे। ध्यान दीजिए, जानकी एंटरप्राइजेस पिंपलगढ़ टीम वो विकेट से आए थे, लेकिन इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर चले गए। अंपायर्स के दोनों हाथ ऊपर आसमान की ओर, यानी 6 रन मुकम्मल। हमें एक अच्छे रील स्टार है, और अगले साल शादी की तैयारी जोरदार करेंगे। ओ स्विंग एंड मिस, एक और बेहतरीन गेंद। समीर जी ठाकरे सर देखिए यहाँ पर मुकाबले का आनंद लेते हुए, सभी हमारे मैनेजमेंट देखिए, पूरी टीम यहाँ पर हमारे अतिथि मंच पर,
सब फिलहाल ये आफ्टरनून सेशन में आराम फरमाते हुए आफ्टर लंच। भारत तैयार। वो विकेट ओली से इस बार पीछे से विकेटों पर लगी गेंद बेल्सॉप, गिल्लियां बिखेर दी यहां पर गेंदबाज ने। पहले विकेट का पतन। बॉलिंग मार्क पर दूसरा ओवर। गेंदबाज रोहनता है और इन्होंने चटकाई विकेट। धाकड़ बल्लेबाज बबलू मैदान के बाहर। प्लेन, अच्छी गेंद, शॉर्ट ऑफ लेन का इस्तेमाल किया इस बार गेंदबाज ने। वेरिएशंस आपके पास होना बहुत जरूरी बतौर गेंदबाज। मॉडर्न डे क्रिकेट में यदि आपको अच्छी गेंदबाजी करनी है तो देखिए यहाँ पर आपके पास वेरिएशंस होना बहुत जरूरी। प्रचित 11 खानपे टीम के कप्तान और जरीमरी स्पोर्ट्स काटे टीम के कप्तान, एपी ग्रुप डुंगे टीम के कप्तान आइए, क्योंकि इस मुकाबले से जो टीम जीतेगी उन्हें बाय। चलिए, प्रचित 11 खानपे टीम के कप्तान हमारे साथ जुड़ चुके हैं। एपी ग्रुप डुंगे टीम के कप्तान आइए हमारे मंच पर। कुल स्कोर 18 पर। फुल टॉस ऑन साइड पर टर्न करने का प्रयास इस बार। कलाइयों का शानदार इस्तेमाल किया बल्लेबाज ने। डीप स्क्वायर लेग पर गेंद फील्डर आकर उठाकर फेंकेंगे, तब तक 1 रन मुकम्मल होगा। सिंगल के साथ स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे बल्लेबाज। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद कुल स्कोर न्यांशु गायकर हमें बताते हुए 19 रन 1 विकेट के नुकसान पर। 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। पहले सत्र का खेल फिलहाल शांत माहौल। ओम देखिए बहुत गड़बड़ कर रहे हैं आप वहां पर, अच्छे सॉन्ग्स लगाइए थोड़ा। देखिए 19 रन 2 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर महत्वपूर्ण विकेट चटकाई रोहनता ने। और अब आए गेंदबाज अमोल। अनमोल रत्न है इस टीम के। अमोल पहली गेंद जड़ में कलाइयों का इस्तेमाल बॉटम हैंड की मदद से ऑन साइड पर मोड़ा इस गेंद को। डीप लॉन्ग बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद। ऐसे लगा लॉन्ग लेग फाइन लेग पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज, लेकिन बैट का फेस जो है उन्होंने जल्दी क्लोज किया और बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग पर सिंगल। यहां पर 20 रन फिलहाल स्कोर कार्ड पर नजर आते हुए। इक्का दुक्का सिंगल डबल से काम चलेगा, लेकिन आपको दौड़ना होगा। अब यहां से देखिए नेस्टी बाउंसर, परफ्यूम डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंद आंखों के सामने से निकल गई सीधे विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल का पतन होता हुआ यहाँ पर बिंदी गेंद आती हुई। हर एक डॉट बॉल यहाँ पर दबाव बहुत बढ़ाती हुई बल्लेबाजों पर, क्योंकि टॉस जीतकर बल्लेबाजी चुनी इन्होंने। जड़ में डालने का प्रयास, ड्राइव किया इस बार, गैप में गेंद, लेकिन रन भाग कर लेने हो गया ऐसी सिच्युएशन में। आदरणीय दत्ता राजेंद्र पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत। अजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय। पहले दूसरे गियर पर चल रही है भाई, आपको टॉप गियर पर बल्लेबाजी करनी होगी। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, चेंजेस करते हुए डीप बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग पर एक फील्डर अब मौजूद और लॉन्ग ऑन और मिड विकेट एक डीप पॉइंट पर इसका
कवर पॉइंट पर एक फील्डर और डीप लॉन्ग ऑफ ड्राइव किया है, बेहतरीन ड्राइव, क्लासिकल ड्राइव, लेकिन डीप कवर पॉइंट पर फील्डर मौजूद, वहां पर केवल एक रन, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 24 रन, एक विकेट के नुकसान पर। हालांकि विकेट ज्यादा गंवाई नहीं यहाँ पर खेल के पहले सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स खड़वली ने, लेकिन दूसरी तरफ रन भी नहीं बने। ओवर द स्टंप्स आए थे, एक और बढ़िया गेंद, बहुत शानदार बेमिसाल गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी मैदान के अंदर, हर एक गेंद अच्छी लाइन और अच्छी लेंथ पर डिलीवर्ड की। अमोल थे इस बार, इससे पहले रोहन थे और उससे पहले सुहास। हर एक गेंदबाज ने बतौर गेंदबाज बहुत ही बढ़िया यहां पर प्रदर्शन किया मैदान में। पहले ओवर में 11 आए, दूसरे ओवर में केवल 8 और इस ओवर में बात करेंगे केवल 6 रन आए। बहुत ही शानदार और इकोनॉमिकल स्पेल रहा अमोल का। अमोल ने जरूर विकेट नहीं चटकाई, लेकिन बल्लेबाजों को रोक कर रखा। अब दोनों बल्लेबाज सेट हो चुके हैं, तो क्या आखिरी ओवर में रन बन सकते हैं, ये बड़ा सवाल। डिसेंडिंग ऑर्डर में रन आप देख सकते हैं, पहले ओवर में 11, फिर 8, फिर 6। जो रन है वो कम होते हुए नजर आए हर एक ओवर के बाद। तो चलिए अब यहां से 3 ओवर का खेल समाप्त, एक विकेट के नुकसान पर 25 रन, बंटी और प्रथमेश। ट्वेंटी 25 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। स्ट्राइकिंग एंड पर होंगे तीसरे पायदान पर आए हुए बल्लेबाज बंटी, प्रथमेश होंगे स्ट्राइकिंग एंड पर। 11-8 बघा रनांचा काय डाऊट असेल आपण या डावानंतर बघूयात। येस येस चेक करतो आम्ही। चलिए मुकाबला शुरू रहेगा। देखिए एक तरफ मुकाबला शुरू रहेगा, लेकिन दूसरी तरफ हम चेक करेंगे इस बार बढ़िया हिट, सीधे बल्ले से उठाकर मारा है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओवर द बॉलर सेट, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, स्ट्रेट हिट एंड एब्सोल्युटली ग्रेट हिट, 6 रन। चलिए देखिए यहाँ पर सिक्सर के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 31 रनों पर, 31, 31 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। बहुत यार, ओ इस बार बड़े बैकलिफ के साथ उठाकर मारना चाह रहे थे, लेकिन गेंदबाज ने कुछ अलग सोच कर रखा था। इस बार बिखेर दी गिल्लियां, एक और विकेट का बदन, दूसरा झटका लगता हुआ मैदान के अंदर सिद्धिविनायक स्पोर्ट्स खड़वली टीम को। ऐसे नहीं कि आप हर बार सफल होंगे तो सफल भी होंगे। अक्सर ऑफ स्टंप के बाहर जब बल्लेबाज सफल होते तो गेंदबाज विकेट टू विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं, क्योंकि मॉडर्न डे क्रिकेट है, गेंदबाज यहां पर वाइड लाइन पकड़कर गेंदबाजी करना पसंद करते हैं, तो इसीलिए बल्लेबाज भी ऑफ स्टंप के बाहर हर बार सफल होते हैं।
इस बार सीधे बल्ले से खेलने का प्रयास, जड़ में गेंद, एक रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटेंगे आसानी से, शायद 2 मिल सकते थे लेकिन ना। कॉलिंग देखिए बहुत इंपॉर्टेंट यहाँ पर, सिर्फ और सिर्फ 1 रन यहाँ पर मुकम्मल, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर अब आकर पहुंचा है 32 रनों पर। 32, 11, 8, 6। ओवर नंबर 4, ये आखिरी ओवर, आखिरी 2 गेंदे शेष, अब तक 7 रन खर्च किए। ओहो, इस बार बढ़िया टाइमिंग, आड़ा बल्ला चलाया और गेंद को भेज दिया है वाइड लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइन के बाहर, इनटू द क्राउड, इट्स अ मैसिव हिट, 6 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, ये आड़ा भला चलाया था बल्लेबाज ने इस बार इनटू द क्राउड, और जो दर्शक दीर्घा में जाकर गिरी है गेंद। 6 के साथ कुल टोटल आ गया अब 38 रन स्कोरबोर्ड पर, 38। इस ओवर में अब तक 13 रन वसूले गए। एक विकेट छटकाई जरूर गेंदबाज ने, लेकिन बल्लेबाजी भी उतनी तगड़ी नजर आई। आखिरी गेंद, 1 रन तो यहां पर जरूर मिलेगा, दूसरे के लिए पलटेंगे, लेकिन क्या ये रन पूरा हो पाएगा, देखना होगा यहां पर। शायद ऐसा रन नहीं होगा, तो 1 ही रन होगा आखिरी गेंद पर। आखिरी गेंद पर होगा 1 रन, और 1 रन के साथ देखिए उस बल्लेबाज को शायद थोड़ी इंजरी हुई है, ध्यान दीजिए वहां पर। पहले सत्र का खेल समाप्त, पहले सत्र के बाद 39, 39 रन स्कोरबोर्ड पर, 40 का लक्ष्य होगा। चलिए चलते, टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे। प्रचित 11 खांडपे बनाम एपी ग्रुप डुंगे के बीच होगा अगला मुकाबला। पुढील सामन्याच्या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेणार आहोत। स्वर्गीय बारकू काना पाटील व स्वर्गीय जाईबाई बारकू पाटील यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स आपण पाहतो, आणि तिकडे टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। आदरणीय दत्ता पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे। तर चला, टॉसची प्रक्रिया इथे आपण दरम्यान पूर्ण करून घेणार आहोत। दोन्ही संघांचे संघ कर्णधार आम्हाला जोडले गेलेले आहेत। टॉसची प्रक्रिया इथे पूर्ण आपण करून घेत आहोत। पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर तडपदार, दमदार, रुबाबदार नेतृत्व ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय। 1 मॅन शो, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र, असं कुठलं गाव नाही र जिथं आमच्या नितेश दादाचं नाव नाही र। नितेश दादा पाटील यांचं स्टेजवरती पुन्हा एकदा आगमन झालंय। मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपला खासदार आणि आपला सरपंच कॉल आहे। आपला सरपंच आणि आपला खासदार आलेला आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती विराजमान व्हा। वेळ जास्त घेणार नाही, टॉस तुम्ही जिंकलेला आहात, डिसिजन काय असेल? फील्ड पास। कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळून आणि या स्पर्धेचं आयोजन पाहून? आयोजन तर खूप छान आहे, मजा येईल खेळायला। स्क्वॉडमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का? नाही, सेम टीम। खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील। आता होम ग्राउंडवरती पुन्हा खेळायचं आहे। होम ग्राउंडवरती खेळताना ॲडव्हान्टेज असतो की प्रेशर असतो, काय सांगाल? तसं बघायला गेलं तर दोन्ही पण असतो, कारण गावामध्ये आपल्याला खेळायचं आहे, आणि खेळ जर चांगला नाही झाला तर आपल्याला लोक काय बोलतील याची भीती नक्कीच असते। त्याच्यामुळे आम्ही दबावात पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, या संपूर्ण आयोजनामागे किती मेहनत केली? खूप मेहनत केली, रात्री पण खूप लेट झाला, परंतु आम्ही टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी कव्हर केल्या। खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी। अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स। डुंगे टीम वॉन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट। बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते खांडपे संघाला। काही क्षणातच लाईव्ह ॲक्शनला सुरुवात, पण तत्पूर्वी दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत। जशी होईल मॅचला सुरुवात, तुम्ही पाहतात 1 मॅन शो, नितेश शेठ पाटील आयोजित, आणि त्याचसोबत NS ग्रुप 555 खांडपे, आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर फ्रेंड्स सर्कल खांडपे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली स्पर्धा सरपंच चषक 2025। जशी होईल या मॅचला सुरुवात, कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन। मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतो या परिसरातील
लोकप्रिय आणि नामवंत समालोचक आवाज नांदुरकीचा आवाज भिवंडीचा आवाज टेनिस क्रिकेटचा समीरजी ठाकरे सरांना इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश ठाकूर. पुन्हा सर्वांचं स्वागत. विनायक पाटील कांडपे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सरपंच चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. इव्हिनिंग सेशनमध्ये जसजसे आपण जाणार तसतसा नक्कीच प्रेक्षकांमध्ये देखील वाढ होताना आपल्याला बघायला मिळेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगल्या प्रमाणात या क्रीडांगणावरती प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेताना आपण बघितलेला आहे. सामना तुम्ही पाहताय जानकी एंटरप्राइजेस पिंपलगडच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक खडवली या दोन संघांदरम्यान. टार्गेट 41 पार करावं लागेल आणि हर्षदच्या सोबतीनं बॅटर किरणला तुम्ही बघतायत. षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय प्रथमेश. ओव्हर नंबर फर्स्ट पॉवर प्लेचं षटक. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर फॉर बोथ साइड. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण हे षटक या ठिकाणी ठरणार आहे. प्रथमेश आलाय आणि पहिलाच बॉल प्रथमेशचा इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हरच्या एक्सा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय सरळ. 4 धावांसाठी चौकार. टार्गेट जे असणार आहे ते 41 धावसंख्येचं असणार आहे. मी पुन्हा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. 40 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत आणि काय आगाज केलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती चौकार प्राप्त करत असताना बॅटर हर्षद स्वागत केलं प्रथमेशचं. 10च्या एव्हरेजनं धावा जोडाव्या लागतील. पुन्हा फुल टॉस, परंतु आता लॉंग ऑफला फिल्डर आहेत. झेल ते पकडलाय. पहिला धक्का पिंपलघर संघाला. बबलू त्या ठिकाणी उपस्थित होता. पुन्हा फुल टॉस पाहायला मिळाला, परंतु येथे लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. बबलूनं कोणत्याही प्रकारे चुकी केली नाही आणि लागणारा एक मोठा धक्का तुम्हाला बघायला मिळाला तो जानकी एंटरप्राइजेस पिंपलघर संघाला. गरज असते ज्या वेळेला तुम्ही धावांचं संरक्षण करत असता त्यावेळेला इनिशियल ओव्हर्समध्ये विकेट्स प्राप्त करणं गरजेचे असतात आणि ती विकेट प्राप्त करताना सध्या तरी आपण प्रथमेशला बघितलं. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला होता आणि असं वाटलं होतं की एक चांगला स्टार्ट या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये इनिशिएटिव्ह घेताना दिसेल, पुढाकार घेताना बॅटर दिसेल. बट बॉलर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सेट करताना कॅप्टन दिसला आणि गोलंदाजानं त्याचा फायदा उचलला विकेट प्राप्त करत असताना. शॉर्ट ऑफ लेन कमी गतीने टाकलेला बॉल होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न बॅटरचा. 3ऱ्या क्रमांकावरती अजय आला आणि या एका धावेत माफ करा डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर आहे. निर्धाव चेंडू बघायला मिळाला होता. लेंथ बॉल होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. टप्पा पडला, हलकीशी मुवमेंट आणि थोडासा चेंडू थांबून येताना आपण पाहिलाय. बॉल होता या प्रथमेश. पुन्हा शपथून खेळण्याचा प्रयत्न होता अजयचा. आणखी एक निर्धाव येतोय. खडवली संघ आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पहिल्या डावाचा विचार केला तर 40 धावा 4 ओव्हरमध्ये बनवल्या. सुरुवात चांगली राहिली होती. 2 ओव्हरमध्ये 19 होत्या, परंतु 3ऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं धावा थांबल्या गेल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये पुन्हा चांगला बॅक करण्याचा प्रयत्न केला, जिथे अजयच्या विपक्षामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि एक एव्हरेज टोटल 40 धावा त्या ठिकाणी बनवल्या गेल्या. पुन्हा एकदा ओहो ऍक्शन रिप्ले आपण जणू पाहतोय पहिल्या चेंडूचा. जसा पहिला बॉल सेम टप्प्यावर होता, याच पद्धतीने अजयने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो निर्धाव आला आणि हा बॉल थोडासा खाली राहिला. डबल बाउन्स या विकेटवर. त्याचाही फायदा गोलंदाजांना होतोय आणि निर्धाव चेंडूच्या मदतीने आता अधिक दबाव प्रेशर बिल्ड करत असताना बॅटिंग साइडवर प्रथमेश. ओहो आता ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय सरळ डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या पलीकडे. अजयच्या बॅटमधून येतोय भव्य सिक्सर.
वन मॅन शो आणि सोबतच तुम्ही मंचावर पाहतात माजी सरपंच विनोदजी तारे यांना देखील तुम्ही पाहू शकता. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सध्या नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विनायक पाटील यांना सन्मानित करत आहोत. क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा, अद्भुत शो आज नितेश पाटील साहेबांच्या वतीने या कांडपे गावामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. आलेल्या प्रत्येकी पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. हेच तर आमच्या आयोजकांचं खरं तर एक मोठं मन आपल्याला बघायला मिळालं. कोणताच पाहुणा इथून सन्मानाशिवाय जाणार नाही, त्याची नक्कीच खात्री केल्याशिवाय आमचे आयोजक देखील स्वतः या ठिकाणी मंचावरून खाली उतरत नाहीयेत. ते काटेकोरपणाने लक्ष केंद्रित केलेलं आहे सध्या तरी या स्पर्धेवरती. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी बबलूचा वापर आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बबलूनं एक चांगला झेली पकडला होता. सामना करेल बॅटर किरण. किरण पहिलं षटक पूर्णपणे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता आणि जरूर तो तेथून मजा बघत होता असंच आपण म्हणूया. हाफ ट्रॅकर बॉल समोर फोर्स केला लॉंग ऑनच्या दिशेनं. ओहो, क्षेत्ररक्षक कोसळला त्या ठिकाणी. सावकाश. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 12 जो ॲव्हरेज हवा होता पहिल्या ओव्हरमध्ये तो ॲव्हरेज डेफिनेटली आपल्याला बघायला मिळालेला आहे. परंतु पॉवर प्लेचं एक असं षटक आहे ना की तिथून तुम्ही जास्तीत जास्त धावा करून नंतरच्या षटकांमधील जो ताण आहे तो तुम्ही कमी करू शकता, कारण तुमच्याकडे ती संधी असते पॉवर प्लेमध्ये. चांगला फटका इथे, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. सेन्सिबल क्रिकेट. किरण आता जास्त ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये, इव्हन रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. सॉफ्ट हँडनं फक्त ड्राईव्ह करतोय, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळतोय, आउटफील्डमध्ये बॉलला पाठवतोय आणि तिथून डबल रन्स मागच्या दोन्ही बॉलवर पूर्ण करताना दिसला. आता यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट आपल्याला या चेंडूमध्ये बघायला मिळाली. फिंगर रोल केले होते, टप्पा पडला आणि त्याच्यानंतर थोडासा मूव होत असताना परंतु बॅटर अधिक ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला. येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, धाव फलकावरती 14 धावा. किरण सध्या 4 वर बॅटिंग करतोय. बबलू पुढे आलाय, फुल टॉस बॉल स्विंग केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पुन्हा कॅच ड्रॉप. कॅचेस वन द मॅचेस, पण त्या ठिकाणी पुन्हा मिस्टेक आपल्याला बघायला मिळाली आणि फलंदाज किरणला आता जीवनदान मिळतोय. एका धाव्याने स्कोर देखील पुढे जाताना स्कोर कार्डवरती 15 धावा, 15 रन्स. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील कारण तेवढंही मोठं टार्गेट तुम्ही सेट केलेलं नाहीये. 4 ओव्हरमध्ये 40 धावा तुम्ही बनवल्यात, 41 तुम्हाला वाचवायच्यात आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण हे तुम्हाला चांगलं करावं लागेल. सरपंच चषक 2025 फ्रेंड सर्कल ग्रुप, त्यानंतर NS 555. ओ यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. ओव्हर पिच बॉल मिड विकेटच्या पलीकडे, आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर अजयच्या बॅटमधून. टायटल सॉन्ग मध्येच पूर्णपणे आपल्याला ऐकायला मिळतं आणि पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा आपण पाहतोय सध्या भिवंडी तालुक्यामध्ये, कारण भरपूर दूरवरून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, आपलं गुणकौशल्य सादर करत आहेत. अजयनं सुरुवातीला कुठेतरी डॉट बॉल खेळला, परंतु हे 2 सिक्सर त्याचा आत्मविश्वास आता नक्की वाढवत असताना 41वा. बबलू पुन्हा एकदा तयार. बबलूचा बॉल मिस टायमिंग ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. वेकंड एरिया आहे, बॉल वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, अडवलाय बॉल. सीमारेषेच्या आतमध्ये जरूर चेंडूला ठेवलाय, परंतु वेळ होती फलंदाजांकडे पुन्हा 2 धावा पूर्ण करण्याची. लेग समोर हा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, दिशाहीन होता, परंतु तेथे बॅटर अजय थोडा नाराज असेल कारण मोठ्या धावा या चेंडूवरती येणं गरजेच्या होत्या, परंतु 2 धावांनी स्कोर पुढे गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23ला 1 आफ्टर 2 ओव्हर. हे पाहू शकता या ठिकाणी प्रेक्षक स्टँड्स तुम्हाला बघायला मिळतात. फ्रेंड्स सर्कल ग्रुप
आयोजित प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहताय जिथे पूर्ण परिवार आहे मला वाटतं नितेश दादा यांचा फॅमिली फोटो त्या प्रेक्षक स्टँडवर दिसतोय आणि त्याच्यानंतर हा खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळेल अगदी रिलॅक्स हे सर्वच प्लेयर्स पाहायला मिळतात त्याचं कारण आता चांगली स्थिती जानकी एंटरप्राइजेस पिंपलघरची बघायला मिळाली 12 बॉल आणि अजूनही 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता हार्दिक शुभेच्छा देणारे हे सर्व चेहरे तुम्ही पाहतायत या स्पर्धेसाठी खरं तर गावकऱ्यांची देखील विशेष उपस्थिती लाभली आणि योगदान या स्पर्धेला संपन्न करण्यासाठी आणि हे पहा यांच्या नावानं ही स्पर्धा आहे सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील मॅडमचा फोटो त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय वन मॅन शो नितेश पाटील ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आज अजित पाटील त्याचबरोबर माजी सरपंच विनोदजी तारे यांचं देखील तेवढंच मी म्हणेल महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेसाठी येणारे 12 बॉल 11 धावांची गरज आणि या फ्रेंड सर्कल ग्रुप त्यांच्या अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत असताना तिसरा आणि महत्वपूर्ण षटक गोलंदाजी करण्यासाठी बंटीचा वापर सिद्धिविनायक खडवली संघाकडनं केला जातोय 12 चेंडूंमध्ये करायच्यात 18 धावा ज्या वेळेला धाव सुरू झाला त्यावेळेला जवळपास 10.25 सरासरी होती परंतु आता 9च्या सरासरीने धावा जोडल्या तरीही मॅच जिंकू शकतात आणि इथे परफेक्ट यॉर्कर होता फलंदाज तेथे बाद होतोय लेग बिफोरच्या साहाय्यानं विकेटचं पतन धक्का लागलाय दुसरा पिंपलघर संघाला तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आणि लेग बिफोर दी विकेट LBWच्या साहाय्यानं त्या ठिकाणी फलंदाजाला बाद केलं बंटीला मिळाली सफलता आणि खरं तर पाहूया आपण पुन्हा रिप्ले मध्ये ज्या प्रकारे ही विकेट आपल्याला बघायला मिळाली लेफ्ट बॅटर किरण ओ बरोबर या मध्ये सापडलाय गुड डिसिजन व्हेरी गुड डिसिजन नवीन बॅटर आता सुहास मैदानामध्ये एंटर झालाय 4थ्या क्रमांकावरती येतोय आणि आता येणारे 11 बॉल 18 धावांची गरज पेनल्टीमेट षटक महत्वपूर्ण षटक कारण या ओव्हर पासून खऱ्या अर्थानं आपल्याला कळणार आहे की मॅच कोणाच्या बाजूने झुकते बंटी तयार बंटी चालतो फुल टॉस परंतु ब्लॉक होल मध्ये आला यॉक केल्या स्वतःला त्या ठिकाणी सुहासनं आणखी एक निर्धाव येतोय आणि अशाच प्रकारे आपण चर्चा करत होतो की जेवढे डॉट बॉल येणार तेवढा दबाव जानकी एंटरप्राइजेस पिंपलघर संघावरती आपल्याला वाढताना दिसेल आणि तो प्रयत्न आता बंटीने केलेला आहे पहिल्या बॉलवर सफलता मिळाली आणि आता 10 बॉलमध्ये 18 करायचे आहेत बॉल कमी होत चाललेत ओव्हर पिच बॉल इथे ताकद झोकली फटक्यामध्ये परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले होते मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येण्याचा प्रयत्नही करताना दिसला परंतु कॅच ड्रॉप आज क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर सारे अडथळे आपल्याला बघायला मिळाले भरपूर साऱ्या कॅचेस ड्रॉप होताना आपण पाहिल्या आणि त्याच्याचमुळे आता संघ अडचणीमध्ये गेला कारण येथे तुम्ही ज्या वेळेला धावांचं संरक्षण करताना त्यावेळेला विकेटचं महत्व फार वाढलेलं असतं विकेट जसजशा घ्याल कारण विकेट आल्यानंतर तो बॉलही काउंट होतो दबावही वाढतो हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न होता शॉर्ट कव्हरला चेंडू येतोय फक्त एकच धाव सुहास समोर चांगली गोलंदाजी केली बंटीनं एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 26 रन्स ऑन दी बोर्ड नाव येणारे बॉल शिल्लक असतील 8 15 धावांची अजूनही गरज आहे मॅच इज ऑन नाव सामना आता दोन्ही बाजूने आपल्याला बघायला मिळतोय अजय जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत जरूर होप्स वाढल्या असतील लावली अपील आणि अजयची विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज बंटीनं जबरदस्त फुलर लेंथ बॉल होता समोर लॉफ करण्याचा प्रयत्न अजयचा बॅटची कडा आणि बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये लागणारा महत्वपूर्ण धक्का जानकी एंटरप्राइजेस पिंपलघर संघ बॅकफुटला येणारे 7 बॉल 15ची गरज
गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हरमध्ये 18 करायच्या होत्या. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त करताना बंटीला तुम्ही पाहिलाय. येणारे 7 बॉल 15 धावांची गरज आहे. सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न बंटीने केलाय. शेवटचा बॉल समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक दूर आहेत. बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय महत्वपूर्ण चौकार आणि आता सामना शेवटच्या 6 बॉलमध्ये 11ची गरज. महत्वपूर्ण चौकार आपल्याला रोहनच्या बॅटमधून बघायला मिळाला. रोहंताच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक 11 धावांची गरज आहे. ऑलरेडी एक पिंपलगर संघ या स्पर्धेतून आता बाहेर झालाय, परंतु आता ह्या संघाकडे गावकऱ्यांच्या नजरा लागून आहेत की इथून त्यांनी जिंकावं आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवावं. दरम्यान कानपे 40+ चे कॅप्टन विजेंद्र पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. खांडपे 40+ चे कॅप्टन विजेंद्र पाटील आपलं स्वागत आहे. शेवटचे 6 बॉल आणि ती लढाऊ वृत्ती आता दोन्ही टीमच्या वतीनं बघायला मिळाली आहे की तो लढाऊपणा तुम्हाला दाखवावा लागेल, कारण आयुष्यामध्ये सहजासहजी तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल आणि ती मेहनत आज दोन्ही संघ या ठिकाणी करत असताना महत्वपूर्ण षटक बघूया आता कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाणार आणि सुधीरकडे चेंडू सोपवलाय. सिद्धिविनायक खडवदी या संघाचा आता इथून सुधीर अस्तित्व या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवणार की सुहास इथून आनंद रोहंताला एक चांगली साथ देणार का, हा सामना जिंकून देणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आता शेवटच्या 6 बॉलमध्ये. थरारक लढती आज सकाळपासून तुम्हाला अनुभवायला मिळाल्या आणि त्याच्यासाठी खरं तर एवढं मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे. सुधीर तयार, 6 मध्ये 11 वाचवायचे आहेत. सामना करेल सुहास. पहिला बॉल कटर आहे. सुहास समोर फुल अँड स्ट्रेट सरळ निघून गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ग्रेट बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. नक्कीच आपण पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने बॉल टाकलाय त्यावरून एवढंच म्हणू शकतो. पुढच्या लेंथवर बॉल आणि तिथून हलकीशी मुवमेंट प्राप्त करत असताना काटा बदलणारा बॉल तुम्हाला बघायला मिळाला. आता येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू दबाव वाढत गेलाय. रिक्वायर्ड रन रेट मध्ये आता वाढ झाली आहे. बंटीचं षटक पूर्णपणे कलाटणी देणारं षटक ठरलं. पुढचा बॉल सुहास समोर क्लीन बॉल अराउंड द लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय. दांडी गुल.
परंतु नकार आले आणि आता सामना शेवटच्या 2 बॉलवर येणारे 2 चेंडू शिल्लक. 8 धावांची गरज आहे. लास्ट 2 बॉल आर रिमेनिंग एंड मोर रन 8 टू विन. 2 गेंदे 8 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ये बड़ा संघर्ष बीच मैदान में अब होता हुआ दोनों भी टीमों के बीच में. काटे की टक्कर. ठोसा दिला आणि आता 2 बॉल मध्ये 8 करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बॉल. सुधीर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. रोहनता समोर यॉर्कर बट मागे निघून चाललाय बॉल. वेगाने सरसावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. रोहनता स्ट्राइक एंड घेणार आणि 2 धावा पुन्हा मिळाल्यात. सामना शेवटच्या बॉलवर आलाय. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. वॉट अ मॅच. जबरदस्त थरार क्रिकेटचा कायम या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला आहे. कारण शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. सरपंच चषक खांडपे मध्ये कोण आगेकूच करणार, विजयी सलामी देणार. जानकी एंटरप्राइजेस पिंपलघर की सिद्धिविनायक स्पोर्ट खडवली. कोण होणार विजेता. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोल्डन षटकार की गोल्डन बॉल त्या ठिकाणी सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. खडवली संघाने आतापर्यंत जी कामगिरी केली वाखाडण्याजोगी कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. आणि इथून एका बॉल मध्ये 6 करायचे आहेत. रोहनताकडे ती क्षमता आहे. मागे काय घडले त्या गोष्टीचा विचार न करता पुढे संघासाठी काय करू शकतो या गोष्टीचा विचार आता रोहनताला करावा लागणार आहे. एका चेंडूमध्ये एक मोठा फटका. आज हिरो बनण्याची संधी रोहनताकडे आली आहे. तो गोल्डन सिक्सर मारणार की सुधीरनं आतापर्यंत जो दबाव वाढवलाय मागच्या 5 चेंडूंवरती ते सातत्य टिकून एखादा डॉट बॉल फेकून इथून आपल्या बाजूने सामना झुकवणार. एकदा जोरदार टाळ बाजू द्या दोन्ही टीमसाठी. जबरदस्त खेळ आतापर्यंत जानकी एंटरप्राइजेस पिंपलघर आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स खडवलीच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालेला आहे. आणि याच गोष्टीसाठी खरं तर नितेश दादांनी आयोजन केलेलं आहे. अशा मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. चित्त थरारक ब्रेथ टेकिंग थरार क्रिकेटचा संघर्ष फाईट पॅक या सर्व गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये शिकवत असतात, धडा देत असतात, दैनंदिन जीवन जगत असतात. 1 बॉल 6ची गरज. रोहनता स्ट्रायकिंग एंड. सुधीरचा बॉल परफेक्ट यॉर्कर आणि याच बरोबर खडवलीकरांचा आनंद गगनात मावेनासा. हा सामना त्यांनी जिंकलाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स सिद्धिविनायक स्पोर्ट खडवली अँड हार्ड लक टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपलघर. वरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत आहे. आदरणीय विनायक पाटील यांच्या शुभास्य आपण सामनावीराची ट्रॉफी बंटीला देणार आहोत. बंटी आपण यायचं इम्पॉर्टंट ओव्हर 3रं षटक जे होतं जे सामन्याला कलाटणीत देणारं षटक होतं आणि ह्याच बंटीने मला वाटतं धावा सुद्धा बनवल्या. 12 धावा. अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. विनायक पाटील खांडपेचे या ठिकाणी उपस्थित आहेत, समाजसेवक, आणि त्यांच्या शुभास्य आपण देत आहोत बंटीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. वेल डन बंटी. असाच पुढच्याही मॅच मध्ये खेळ. या शुभेच्छा तुला असतील. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ऑल टीम. आता दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत जेथे एपी ग्रुप डुंगे आणि सामना तुम्हाला पाहायला मिळेल घरच्या मैदानावर प्रचित 11 खांडपे या 2 संघांमध्ये. आणि सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना घरच्या मैदानावर एक मोठं चॅलेंज आता असेल एपी ग्रुपचं, कारण त्या एपी ग्रुपनं एकतर्फी सामना इथे जिंकलाय आणि लगेचच आपण सेकंड इन